मुंबईत उघड्यावर कचरा टाकल्यास उद्यापासून 500 रुपयांचा दंड. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची कठोर पावलं. सार्वजनिक ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. मुंबईत बसच्या ताफ्यात 200 नव्या मिडी बस दाखल होणार. 200 सीएनजी बससाठी बेस्टकडून निविदा. 10 वर्षांसाठी बस भाडेतत्वावर घेतल्या जातील. मुंबईत उघड्यावर कचरा टाकल्यास उद्यापासून 500 रुपयांचा दंड. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची कठोर पावलं. सार्वजनिक ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. मुंबईत बसच्या ताफ्यात 200 नव्या मिडी बस दाखल होणार. 200 सीएनजी बससाठी बेस्टकडून निविदा. 10 वर्षांसाठी बस भाडेतत्वावर घेतल्या जातील. मुंबईतील 12.20 किलोमीटर लांबीच्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी 4.70 किलोमीटरच्या जुळ्या बोगद्याचं खोदकाम पुढील महिन्यापासून सुरू होईल. संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य महापालिकेकडून निश्चित करण्यात आलंय. राज्यातील विविध गृहनिर्माण प्राधिकरणांकडे पडून असलेल्या घरांचं व्यवस्थापन एका छताखाली येणार. राज्यात गृहनिर्माण प्राधिकरणांकडे 35,000 घरं पडून आहेत. रिक्त घरांची माहिती घेऊन हाऊसिंग स्टॉक तयार करण्याचा निर्णय. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जवळपास 100% पाणीसाठा झाल्याने पाणी कपात तातडीने रद्द करावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. पुणेकरांना दिलासा देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप. जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात पुणे मेट्रोच्या उत्पन्नात वाढ. प्रवासीमध्ये वाढ झालेली आहे. पुणे मेट्रोकडून 10 कोटी उत्पन्नाचा टप्पा पार झालेला आहे. जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात प्रवासी संख्येत 7,72,000 वाढ झाली. तर 9 जुलैला सर्वाधिक मेट्रो प्रवाशांची नोंद. पुण्यात दूषित पाण्यामुळे लेप्टो रुग्णांमध्ये वाढ झाली. वेळीच काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. शरीरावरील जखमेत दूषित पाणी गेल्यास लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा आता वेगाने होणार आहे. जमीन मोजणी नोटीस स्पीड पोस्टने पाठवण्याचा भूमी अभिलेख विभागाचा निर्णय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गांवर नियमभंग करणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांचा दणका. वाहतूक पोलिसांकडून 6,757 वाहनांवर कारवाई. ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 80 चालकांवर स्वतंत्र कारवाई. पीएम मोदींनी माफ करून मुलीला नवीन आयुष्य दिलं. अपशब्द वापरणाऱ्या 15 वर्षीय मुलीच्या आईची भावूक प्रतिक्रिया. मुलीविरोधात दाखल एफआयआर मागे घेण्याची विनंती. 20 वर्षाखालील मुलांसाठी इंस्टाग्राम आणि फेसबुक बंदी घालावी म्हणजे मुलं आंदोलनात भरकटणार नाही, आईची मागणी. कॉमनवेल्थ गेम्समधील गुणतालिकेत 37 पदकांसह भारत चौथ्या स्थानी. भारताच्या खात्यात 13 सुवर्ण, 16 रौप्य आणि 8 कांस्य पदकं. भारताने पहिल्यांदाच बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदकांवर नाव कोरलंय. आपकडून E20 पेट्रोल विरोधात विशेष मोहीम सुरू. E20ची कमी किंमत आणि पेट्रोल 84 रुपयांखाली मिळावं या मागण्यासाठी 4 ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार. अरविंद केजरीवालांची घोषणा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातून PVG सोल्जरथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला मिझोरमचे राज्यपाल VK सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.